असू द्या. मग देवाकडे मागताना आपली मागणी त्यांच्या मागणीत फरक आहे लक्षात असू द्या. आहे समजा आहे तर आपण लहान बाळाने मागितलं, काय मागितलं? ते आईला काम करायचं असतं, आईला काम करायचं असतं. ती आईला काय म्हणतं, मला ही दी ती दी. आई हुशार आहे, आई हुशार आहे. आपण आत्ताची पोरं काय म्हणतो, आमच्या म्हातारीला काय अक्कल, ती ही बरोबर आहे ना म्हणतो. ती का तिला अक्कल नसती, ती जर गेली नसती तर तुझ्या गोऱ्यात इतकं नाजूक भागात कागद म्हातारा तिने असा तुला भाला आय हुशार आहे लक्षात असू द्या. आय तर काय करते, पोराचा अंदाज घेते की मला नक्की काय लागतंय, याला माझी किती गरज आहे, म्हणजे काम उरकायचं असतं. मग त्याला आईने काय हट्ट केला, आईला काय हट्ट केला, ती त्याला काय करते, खेळणं देते, मोबाईल देते, बरोबर आहे ना, कुरकुरा देते, बरोबर आहे का? हा बरोबर आहे का? बरोबर आहे. ते अंदाज घेत असते आहे ह्याची मागणी कुठच्या होईल, मागणी कुठच्या होईल. पण ती जर म्हणणार मला तूच पाहिजे, ती बाकीची कामं सगळी खाली ठेवती आई आणि त्याला घेते, बरोबर आहे का? बरोबर आहे. तुम्ही खेळणं त्याचं नको म्हणतोय, मला मोबाईल नको, मला काहीच नको, मला तूच पाहिजे. तुमचा काही इलाज चालतो का? तुम्ही काय करता, सगळी कामं घेऊन खाता, त्याला घेता, पहिली घेता नाही. तसं तो देव आहे, तो देव अंदाज घेतो, ह्यो माझ्याकडे मागायला आलाय म्हणजे ह्याला नक्की काय पाहिजे. मग कोण म्हणतं पोराचं लग्न जमू दे, कोण म्हणतं त्याला नोकरी लागू दे, कोण म्हणतं त्याचं लग्न झालं त्याला पोरं होऊ दे, कोण म्हणतं मला सत्ता दे, कोण म्हणतं मला धन दे. मग देव आपल्याला ह्याच्यात गुंतवतो, देव देतोय ती गुंतवतो. पण तू कोण आहे, मागाय गेल्यानंतर त्यांनी काहीच मागितलं नाही, त्यांनी काय मागितलं का, तू पाहिजे मला. एक तर संत मागतच नाही, तुकोबाने आग्रह केला तर मागा तुकोबाने, त्यांनी सांगितलं मला काहीच नको, एकदम माझी मागणी जी परंपरा